रत्नागिरीतील सिंधुदुर्गमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे। यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात विविध मतदान केंद्रांवर 8,500 कर्मचारी नियुक्त करण्यात आले। इथे 1,942 मतदान केंद्र आहेत, तर 14,54,524 मतदार आहेत। कशी तयारी सुरू आहे मतदानासाठी याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांनी। लोकशाहीच्या महोत्सवाची तयारी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी पूर्ण झालेली पाहायला मिळते। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाला आता अवघे काही तास शिल्लक आहेत आणि या अनुषंगाने सध्या मतदानाची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली या ठिकाणी पाहायला मिळते। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये 14,54,524 मतदार आहेत। या मतदानामध्ये सर्वात जास्त जे मतदार आहेत ते महिला मतदार या ठिकाणी आहेत। खऱ्या अर्थानं 7,42,000 महिला या ठिकाणी मतदान करणार आहेत आणि प्रशासन या मतदानासाठी पूर्ण सज्ज झालेले पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की मतदान केंद्रावरती जाण्यासाठी या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते तैनात करण्यात या ठिकाणी पूर्ण सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत। एकूण आकडा बघितला तर 1,942 मतदान केंद्रावरती उद्या या ठिकाणी मतदान होणार आहे आणि खऱ्या अर्थानं या संबंध मतदानाची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे। बसच्या माध्यमातून ही सगळी ईव्हीएम मशीन आहे ती या ठिकाणी पोहोचवली जाणार आहे। तुम्ही बघू शकता की जवळपास 8,500 कर्मचारी या ठिकाणी या संबंध प्रक्रियेसाठी या सगळ्या मतदानासाठी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। जवळपास राज्य राखीव दलाच्या 5 तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। बॅलेट युनिट 2,442, कंट्रोल युनिट 2,345 आणि व्हीव्हीपॅट 2,456 अशी एकूण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातली आकडेवारी या ठिकाणी पाहायला मिळते। यंदाचं वैशिष्ट्य असं सांगितलं जात आहे की जे ईव्हीएम मशीन या ठिकाणी मतदान केंद्रावरती जाणार आहेत ते जीपीएस लावून या ठिकाणी जाणार आहेत आणि त्या माध्यमातून जीपीएसच्या कंट्रोलच्या माध्यमातून सध्या हे ईव्हीएम मशीन या ठिकाणी मतदान केंद्रावरती पोहोचवले जाणार आहेत। खऱ्या अर्थानं निर्भयपणे या ठिकाणी मतदान करावं असं आवाहन करण्यात येत आहे। राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघ म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ ओळखला जातो। पूर्ण प्रशासनाची या ठिकाणी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। आता मतदान काही तासांवरती आलेलं आहे। त्या अनुषंगाने सध्या प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती पूर्ण या ठिकाणी त्याची यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे मतदानासाठी या ठिकाणी सज्ज झालेली पाहायला मिळते। कॅमेरामॅन अनिकेत होलमसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। दरम्यान हाय व्होल्टेज असलेल्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान पार पडणार आहे। या ठिकाणी प्रशासनाने जोरदार तयारी केलेली आहे। तर पाहूया या संदर्भात घेतलेला आढावा आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। पोलीस दल देखील सज्ज झालेला आहे। या ठिकाणी पोलिसांच्या जी ड्युटी आहे त्याचं वाटप सुरू आहे। कोणत्या मतदान केंद्रावरती किती कर्मचारी जायचं, कोणकोणते कर्मचारी जायचं, कुठल्या पोलीस स्टेशन मधील कर्मचारी जायचं याची सगळी या ठिकाणी विभागणी आहे ती करण्यात येत आहे। या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील जे मतदान आहे ते शांततेत पार पडावं यासाठी ही पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे आणि हे सगळे पोलीस कर्मचारी इकडे ज्या बसेस लावलेल्या आहेत या बसमधून आज त्या मतदान केंद्रावरती जातील आणि तिथली सुरक्षा आहे ती त्या ठिकाणी चोख बंदोबस्त आहे करते, कारण कुठलेही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पोलीस यंत्रणा आहे ती या ठिकाणी सज्ज झालेली आहे। होमगार्ड देखील त्यांच्या मदतीला आहेत आणि या ज्या बसेस आहेत मागे या बसमधूनच हे सगळे कर्मचारी आहेत ते आज संध्याकाळी त्या बूथवरती जातील आणि तयारी करतील। ज्या काही निवडणूक आयोगाने नियम दिलेले आहेत, ज्या अटी घातलेल्या आहेत त्या अटींचं तंतोतंत पालन करावं याच्यासाठी ही सगळी सुरक्षा यंत्रणा आहे ती आजच तैनात केली जाणार आहे। कॅमेरामॅन सुनील काटकरसह विजय केसरकर, TV9 मराठी, कोल्हापूर। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।